विशाल संत समागम मध्ये बाळानंद सरस्वती महाराज यांस राष्ट्रसंत पद प्रदान करण्यात आलं। दिनांक 24 मार्च मंगळवार रोजी अकोला तालुक्यातील मवेशी या गावी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा विशाल राष्ट्रीय संत समागम सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमात मवेशी गावचे सुपुत्र श्री श्री बाळानंद सरस्वती कोंडार महाराज यांना राष्ट्रसंत हे पद प्रदान करण्यात आलं। कार्यक्रमासाठी देशभरातून संत आखाड्याचे संत महंत उपस्थित होते। कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अकोले तालुक्यासाठी हा खूप मोठा बहुमान होता की कोंडार महाराजांना राष्ट्रसंत हे पद देण्यात आलं। आज मवेशी या कर्मभूमीतील महान आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, आम्हा सर्वांच्या गुरुस्थानी असलेले बाळानंद महाराज सरस्वती 1008 या पदानं बाबा सन्मानित आहेत। ते पद म्हणजे आम्हा सर्व वारकऱ्यांचं फार मोठं आदराचं स्थान, सन्मानाचं स्थान आहे। आणि उभय भारत देशामध्ये या जो पदाचा मान या मातीतील, या कर्मभूमीतील अत्यंतिक निष्ठावंत, अत्यंतिक पारमार्थिक दशेच्या निष्ठेला पात्र असलेले आणि संत पदाच्या निष्कलंक जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, अशा पंचही संतांच्या संमेलनाला साजेल शोभेल असं व्यक्तिमत्व बाळानंद सरस्वती महाराज कोंडार या पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं नव्हे, पूर्ण महाराष्ट्राचं, पूर्ण भारतभर त्यांचा जो कार्याचा वसा आहे, त्यांची जी कळकळ आहे समाजाप्रती, की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देवतेची जाणावा, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रासी तिची दासा आणि दासी। या पदाला साजेल शोभेल असं जगद्गुरु तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं भक्तीचं व्यक्तिमत्व बाबांनी अहोरात्र आपल्या अंगाला जडून नुसतं जडलंच नाही तर ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणून आज हा जो काही महासंत संमेलनाचा जो सोहळा होतोय त्याचा आनंद आम्हा सर्व वारकरी मंडळीला आहे। आणि तो इतका मोठा आहे की तो अगगनचुंबित जसं गगनाहुनी वाढ नामा आहे, या प्रकारे आहे। त्या आनंदाचं चित्रण, त्या आनंदाचा क्षण आमच्या वाणीनं सुद्धा पूर्णत्वाला जाणार नाही। परंतु एवढीच अपेक्षा की या ठिकाणी आलेले सर्व साधक भक्त, या सर्वांवर आलेल्या संत सर्व ऋषीमुनींचा आशीर्वादाचा एक वर्षाव बाबांच्या पाठीवर उदंडपणानं या ठिकाणी असावा। बाबांना या ठिकाणी दीर्घ आयुष्य असं या सर्व सत्कार्याकरता लाभावं अशा या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी बाबांना शुभेच्छा देतो। आणि आम्ही शुभेच्छा देणार नाही, त्यांनीच त्यांचे आशीर्वाद आम्हा सर्व लहान सहान वारकऱ्यांच्या पाठीशी उभे ठेवावेत हीच कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो। आपण सर्व मीडियानी आमचा जो आदर केला, 2 मिनटं जी शब्द बोलण्याची आम्हाला या ठिकाणी संधी प्राप्त दिली, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं प्रथमतः बाबांचे फार मोठे मनपूर्वक या ठिकाणी संप्रदायाच्या वतीनं अभिष्ट चिंतन करतो आणि थांबतो। रामकृष्ण आहे। मवेशी या गावी आमचे परमार्थिक मार्गदर्शक बाळानंद सरस्वती महाराज आताच गेटवर आई वडील यांच्या पूजनाचं किंवा दिव्य स्मरणाचं चरित्र महाराजांच्या म्हणजे महाद्वारावर लावलेलं आहे। त्यामध्ये एक शब्द मी आता येता पाहिला, का छळतोस मातीला, म्हणजे सर्व विश्व ज्या मातीवर अवलंबून आहे आणि नेमकं तेच कार्य धन्वंतरी किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून महाराज गेली कित्येक वर्ष या भागामध्ये रंजल्या गांजल्यांची अत्यंत उत्कृष्ट सेवा आणि निरामय जीवन
आरोग्यदायी जीवन जगावं यासाठी महाराजांचे अत्यंत कळकळीचे तळमळीचे आणि खऱ्या अर्थानं माणसं निरोगी राहिली तरच माणसं तर ते निरोगी असण्याचं जे महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य आणि त्याला स्मरून आज महाराजांचा या ठिकाणी पूर्ण भारतवर्षामध्ये ज्यांचं नामांकन किंवा ज्या नावाचा आणि गजर खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतवर्षामध्ये होणार आहे आणि ते म्हणजे राष्ट्रीय संत, त्या पदाला खऱ्या अर्थानं आमच्या हृदयामध्ये महाराजांचं जे स्थान आहे ते अगोदरही हृदयामध्ये तेच स्थान संत पदाचं होतं आणि त्याला विशाल स्वरूप आज या सर्व या माध्यमातून येते. खरं म्हणजे या प्रसंगाला अनुरूप जमलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं, त्याचबरोबर वारकरी दिंडी, हरिश्चंद्रगड वारकरी दिंडी समाज या दिंडी मंडळाच्या वतीनं महाराजांचं कोटी कोटी महाराजांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून अशीच जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. माऊलींच्याच भाषेत सांगायचं म्हणजे हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला, या उक्तीला साजेचं त्यांचं संतपद आहे आणि त्या संतपदाला कोटी कोटी प्रणाम मी माझ्या वतीनं करेल आणि महाराजांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांच्याकडून समाजाची आणि रंजल्या गांजल्यांची सेवा घडावी एवढं सुचिंतन या निमित्तानं करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आमच्या मवेशी नगरीमध्ये राष्ट्रसंत गौरव सोहळा संपन्न होतो आहे. या गौरव सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं आलेल्या भागातील सर्व भाविकांचं आणि सर्व ग्रामस्थांचं, धन्वंतरी ग्रुप आणि सद्गुरू भक्त परिवाराच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आमचे या ठिकाणचं जे धर्म संस्थापक, जे वाटचाल दाखवणारे आमचे बाळानंद सरस्वतीजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली गेली आणि तो सोहळा आज मवेशी ग्रामस्थांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावयास, आपल्याच मायभूमीमध्ये पाहावयास मिळत आहे. याचा दुर्लभ असा आनंद खऱ्या अर्थानं आमच्या बाळानंद सरस्वती महाराजांकडून राष्ट्रसंत ही पदवी मिळाल्यानंतर भारत देशातच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रामध्ये या पदाचा या वारकरी संप्रदायाला आणि आपल्या समाजाला याचा योग्य पद्धतीनं लाभ होईल अशी मी भगवंताकडं प्रार्थना करतो आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यांच्या अथक परिश्रमातून अकोला हा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. पावनभूमीमध्ये आणि आमच्या मौशी गाव हे एक विश्वनाथाचं पुरातन असं पवित्र पावनभूमी आहे. त्या पावनभूमीमध्ये जन्माला आलेले आमचे बाळानंद सरस्वती MS-17 DJ 4174 या गाडीची वाहतुकीला कोंडी सन्मान निर्माण करण्यात येत झालेली आहे. आहे. सर्व ज्या कुणाची ही राष्ट्रीय गाडी संत असेल, या ठिकाणी उपस्थित आहेत MH-17 आणि आमच्या DJ सर्वांना एक 4174 स्वाभिमान वाटतो की बाळानंद ही गाडी सरस्वती महाराज ताबडतोब हे मार्गातून राष्ट्रीय संत बाजूला म्हणून पार्किंग घोषित करावी. केलं जाणार आहे. याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहे. सर्व अकोला आलेल्या तालुक्यातल्या सर्व भाविकांसाठी वारकऱ्यांच्या वतीने फोर व्हीलर, मी टू व्हीलर्स गाड्या व्यवस्थित पार्क उपस्थित सर्व संमेलनातील सर्व महाराजांचे शिष्य, ग्रामस्थ, मी सरपंच माझी या नात्यानं सांगतो की आमच्या गावाचं हे बाळानंद महाराज कोंढार यांनी जे आमच्या गावाचं नाव लौकिक केलं, हा एक आम्हाला विशेषतः एक अभिमान आहे. आणि गोरगरीब जनतेला याच्यापासून जी आयुर्वेदिक जी सेवा मिळते, अनेक भक्त आमच्या गावात येते, अनेक लोक आमच्या गावात येते. या संमेलनामध्ये अनेक संत, महंत, कीर्तनकार महाराज, निर्व्यसनी माणसं या महाराजांनी तयार केले आणि असाच हा उद्देश पुढे चालवा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आम्ही यांच्या पाठीशी कायम उभे राहणार आहेत. गाव या नात्याने सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. या राष्ट्रीय विषयक संमेलनाचा उद्देश असा आहे, जरी मला ही पदवी बहाल झाली असेल परंतु समाजामध्ये जनजागृती करणं, धर्म टिकून ठेवणं, संस्कृती टिकून ठेवणं आणि विविध क्षेत्रामध्ये आज पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. या पर्यावरणाला टिकून ठेवण्यासाठी एक वृक्षारोपण हा एक पर्यावरणप्रेमी या ग्रुपतर्फे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून जनजागृती करत आहोत.
ती भविष्यामध्ये जर ऑक्सिजन कमी पडला तर त्याची पुनरावृत्ती व्हावी. तसेच समाजामध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की तरुण हा व्यसनापासून मुक्त झाला पाहिजे, यासाठी हा उद्देश आहे. त्याच्यानंतर धार्मिक कार्यामध्ये तरुणांचा सहभाग, सर्व क्षेत्रातील कुटुंबाचा सहभाग व्हावा, या दृष्टीनं हे आम्ही प्रयत्न करतोय. आणि या संमेलनामध्ये सर्व साधू संतांना सहवास मिळावा, सर्व साधू संतांचे आशीर्वचन ऐकायला मिळावे, हा उद्देश त्याच्यामध्ये आहे. हरिभक्त परमपूज्य स्वामी लक्ष्मणजी बाबा पांडुर्ली, अखिल त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय संत संमेलन या ठिकाणी आयोजित शांती ब्रह्म, या संत संमेलनाचं हरिभक्त मारुती महाराज पुरेकर बाबा, संत पूजन, ध्वजपूजन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची कार्यक्रमाचं स्वरूप आहे. यांच्या प्रमुख श्री मार्गदर्शनानं श्री बालानंद महाराज सरस्वती महाराज हा राष्ट्रीय संत मवेशी नगरीतील येणार आहे. भव्य असा संत मेळावा या ठिकाणी या सर्व रहिवासी साधू संत ही या ठिकाणी आज येणार आहेत. साधू संतांची पर्वणी आपल्या सगळ्यांना पाहावयास मी सर्वांना मिळत आवाहन आहे. या न भूतो न भविष्यती असा नेत्र बालानंद दीपक सरस्वती महाराज यांना बाबांचे राष्ट्रीय आशीर्वाद संत पुरस्कार प्रदान करण्यात या येणार आहे. ठिकाणी आलेल्या मोठमोठ्या भारतामधून मुनी आणि साधू महाराष्ट्रामधून जे काही संतांच्या साधू संत आहेत, जे आपल्या काही थोर मवेशी थोर महान नगरीत संत आहेत किंवा या महंत आहेत किंवा पावन भूमीला त्यांच्या पदस्पर्शानं आगमन या ठिकाणी आज होणार आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, मवेशी, अकोले.